नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील चास बाजारपेठेत बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला। येथील नवनाथ नाईकरे यांच्या सार्थक ऑटोमोबाईल या दुकानाच्या समोरून वाडा भीमाशंकर रस्त्यावरून हा बिबट्या मुक्त संचार करताना दिसला। या भागात बिबटे मानवी वस्तीच्या जवळच वास्तव्य करतात। मानवी वस्त्यांच्या भागातून बिबटे जंगलात जाण्यास तयार नसल्याने पुढील काळात बिबट्यांचा उपद्रव वाढणार असल्याचे चित्र समोर येत आहे। पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार असताना हद्दीत आलेल्या 22 वर्ष तडीपार गुन्हेगारावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रतीक शहाजी जाधव, वय वर्ष 22, राहणार सारा ओचिड, चाकण, तालुका खेड असं या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर हॉटेल ग्रँड शेजारी 2 वर्ष या भागातून तडीपार असताना कोणतीही पूर्व परवानगी न घेता चाकण पोलीस स्टेशन हद्दीत संबंधित तडीपार आढळून आल्यानं चाकण पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे। चाकणमधील वाहतूक कोंडी सर्वांसाठीच डोकेदुखी ठरते। अत्यावश्यक सेवा असलेल्या रुग्णवाहिका देखील यामध्ये कित्येक वेळ अडकून पडतात। चाकण तळेगाव रस्त्यावर खराबवाडी येथे जवळपास 10 मिनिटे रुग्णाला तातडीने रुग्णालयात घेऊन निघालेली रुग्णवाहिका अडकून पडल्याचं चित्र मंगळवारी पाहायला मिळालं। चाकण MIDC हद्दीत गोंडवडी तालुका खेड हद्दीत स्मशानभूमीच्या शेजारी हातभट्टीवर चाकण पोलिसांनी छापा मारलाय। यामध्ये 70,000 रुपये किमतीचे 7 प्लास्टिकचे बॅरलमध्ये ठेवलेले रसायन पोलिसांनी नष्ट केलंय। या प्रकरणी चंदा राकेश राजपूत, राहणार गोंडवडी, तालुका खेड यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राहत्या घराच्या पार्किंगमधून हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बाकी खुर्द, तालुका खेड येथे घडली आहे। गणेश अरुण वाहिले यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शेलपिंपळगाव, तालुका खेड येथे कावेरी हॉटेलच्या पत्राच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी जेरबंद केलाय। सुनील कुमार शंकर प्रसाद, वय वर्ष 30, राहणार शेलपिंपळगाव असं या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे। यामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झाल्याचं चित्र मंगळवारी 29 जुलै रोजी ठिकठिकाणी पाहायला मिळालं। दरम्यान पावसाच्या या संततधारेनं धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं वाढतोय। चाकणमधील माणिक चौक भागात रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले, त्यामुळे अपघातांना निमंत्रण देणाऱ्या अनेक घटना सातत्यानं समोर येत आहेत। अशीच एक घटना मंगळवारी माणिक चौकात घडली। नागरिकांच्या प्रसंग सावधानानं मोठा अपघात टळला। पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे केली आहे। पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 नाशिक फाटा ते खेड, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 हडपसर ते यवत तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D तळेगाव चाकण शिक्रापूर या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचे तातडीने रुंदीकरण करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की पुणे महानगर आणि औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 नाशिक फाटा ते खेड हा सध्या 4 लेन असलेला रस्ता 6 लेनमध्ये रूपांतरित करावा। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 हडपसर ते यवत विद्यमान 4 लेन रस्त्याचे 6 लेनमध्ये रूपांतर करावा। तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D तळेगाव चाकण शिक्रापूर सध्या 2 लेन असलेला मार्ग 4 लेन करण्याची आवश्यकता आहे। या तिन्ही महामार्गावर शिक्षण संस्था, औद्योगिक पट्टा, वसाहती, रुग्णालय, पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्यापारी हब असल्यामुळे वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे। रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहन चालकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। पवार यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की या मार्गावरील प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येची कमाल मर्यादा ओलांडली आहे। अशा परिस्थितीत या महामार्गावर तत्काळ लेन वाढवण्याचे काम करण्यात यावे, जेणेकरून येत्या काळात उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकेल। हे तिन्ही महामार्ग पुणे शहराच्या प्रवेशद्वारांशी जोडलेले गेले असल्यामुळे बाह्य भागातील मोठ्या प्रमाणावर वाहने शहरात प्रवेश करताना मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते। यामुळे या मार्गांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे। तसेच तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावरील रुंदीकरणाच्या कामास सध्या चालू असलेल्या एलिव्हेटेड हायवे निविदेच्या अंतिम टप्प्यापर्यंत तात्पुरता पर्याय म्हणूनही उपयोग होईल।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावास मान्यता देऊन आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवून देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे, जेणेकरून पुणे औद्योगिक परिसरातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल. जैदवाडी तालुका खेड या गावात रस्त्याच्या वादातून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. खेड आणि आंबेगाव तालुक्यातील शिवहद्दीतील हा रस्ता आहे. ग्रामीण मार्ग असलेल्या या रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 2 वेळा डांबरीकरण काम झाले आहे. आता नव्याने मुख्यमंत्री निधीद्वारे सिमेंट काँक्रीट कामासाठी 8 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जैदवाडी ग्रामपंचायतच्या सहकार्याने ठेकेदार इंद्रजित नाईकरे हे काम करणार आहेत. माळेगाव हद्दीत मंगळवार दिनांक 29 रोजी काम सुरू असताना 50हून अधिक आदिवासी नागरिक आणि महिलांनी हा रस्ता आमच्या जमीन क्षेत्रातून जात आहे, त्यावर आपण काम करू नये असा पवित्रा घेतला होता. सरपंच शीतल जैत यांचे पती विकास जैत, उपसरपंच कैलास जैत, सदस्य बबन गावडे, विजय जैत, माजी सरपंच बाळासाहेब जैत यावेळी या ठिकाणी उपस्थित होते. ठेकेदाराने काम सुरू केल्यानंतर अडवणूक करणाऱ्या महिलांनी वाहनांवर दगडफेक केल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान या संपूर्ण घटनेबाबत स्थानिक आदिवासी बांधवांनी पुणे लाईव्ह सोबत संपर्क साधून नेमकं काय सांगितलंय जाणून घेऊया. मी राजू ज्ञानेश्वर शिंदे इथून ठाकरवाडीतून मी आदिवासी समाजाचा एक कार्यकर्ता आहे. आता माझी जमीन आंबेगाव तालुक्यात आहे. गट नंबर 1190 ती पेठ हद्दीत आंबेगाव तालुक्यात येते आणि तिथून आमचा एक वायवाटीचा रस्ता आहे आमच्या 1190 गट मधून. आणि जैदवाडी सरपंचांचं आणि ग्रामस्थांचं त्यांचं म्हणणं आहे का तो रस्ता ग्रामीण मार्ग 20 असा आहे. राष्ट्र आपलं ग्रामीण मार्ग 20 तो आहे आणि त्याचं आहे खेड तालुक्यामध्ये. आता खेड तालुक्यात त्याच्यावर फंड पडलेला आहे आणि नकाशा पण आम्ही पंचायत समितीवरून नकाशा आणला जिल्हा परिषदेमधून. ते नकाशावर ठीक आहे. तर तिकडे तो रस्ता होतोय, तुमची अडचण काय? तुम्हाला तो रस्ता का नाही होऊ द्यायचा? काय प्रकारे तुम्ही दगडफेक करताय असा आरोप होतोय तुमच्यावर? अहो दगडफेक म्हणजे साहेब आमचा एवढा अन्याय झालाय साहेब. इथून माग त्या दुसऱ्या रस्त्याला पण एवढा अन्याय झालाय तेव्हा आम्ही ग बसतो साहेब. आता एकदा रस्ता आता त्या रस्त्याबद्दल आमची खेडच्या प्रांतला केस चालू आहे. काय म्हणणं काय त्या रस्त्याबद्दल तुमची तक्रार काय का नाही होऊ द्यायचं? आता एकदा रस्ता झाला का साहेब ते तोडता येत नाही. ती जागा कुणाची? ती शासनाची जागा आहे का तुमची? तुमचा विरोध काय ते सांगा ना तुम्ही. हो आता ती जमीन आमची आहे. ती पहिली मोजणी झाली. त्यांनी हद्द तिकडून कायम करायला आले होते पण त्यांनी नुसते टेपने मोजलं. आता आम्ही मोजणीसाठी अर्ज केलेला आहे. आता ते 2-3 दिवसात मोजणी करणार आहे. आता जमीन थोडी आमची 5-6 गुंठे खाली होऊन निघते रस्त्याच्या. मग माझं काय म्हणणं आहे रस्ते कसे असतात साहेब? रस्ता बांधावरून असावा, कारण ते म्हणतात ना हा शिव रस्ता आहे. मग शिव खाली राहते. मग शिवाची मोजणी व्हावी, शिव निश्चित व्हावी आणि शिवप्रमाणे त्यांनी रोड करून घ्यावा. आणि आम्ही त्यांना असं पण म्हणलो होतो साहेब का बुवा आम्ही रस्ता द्यायला तयार आहे ना. आम्ही पुढे म्हणतो का रस्ता नकोय, आम्हाला रस्त्याची गरज आहे पण बांधावून घ्या सर्व बांधून, जेणेकरून आमचंही नुकसान नको आणि रस्ता पण होईल नाही का. आता रस्ता आमच्या गटाच्या मधून आहे. म्हणजे थोडी जमीन खाली राहते. म्हणजे तुमच्या जागेतून रस्ता जातो आणि शेजारच्या जमिनी वाचवल्या जातात असं म्हणणं आहे का तुमचं? हो. आता ते कुणाच्या जमिनी वाचवल्या जातात? कुणाच्या वाचवल्या जातात जमिनी? तिकडून काय मराठी समाजाची जमीन आहे आणि आम्ही इकडून आदिवासी समाज आहे. आणि सगळा रस्ता हा आदिवासींच्या जमिनीतून घालायचा आणि बाकीच्या जमिनी सोडायच्या असा हा सगळा प्रकार आहे असं म्हणताय का तुम्ही? हो असंच आहे. तुम्ही दगडफेक केली तिथं काय खरं आहे? आज दगडफेक केली तुम्ही तिथं? दगडफेक केली म्हणजे त्यांनी जबरदस्ती. आम्ही त्यांना सांगलं का हे दोन्ही तहसीलदार बोलवा आणि तुम्ही शिव निश्चित करा. आणि ती काहीच ऐकून घ्यायला लागले नाही आणि मग ते डायरेक्ट मुरुम खाली करायला लागले डंपरने. ते म्हणले आम्ही याच रस्त्यावर करणार असं तसं. मग ते कोणते तरी आमच्यातले कोणी दगड मारला आता ते पण मला नाही सांगता यायचं. तुम्ही दगडफेक केली त्याच्यात कोणी जखमी झालंय का? नाही ना? नाही जखमी नाही झालं. ते डंपर होता ना, डंपर ते खाली करत होते ना, त्या ड्रायव्हरला म्हणले डंपर बंद कर, खाली करू नको.
मग त्या बाईने वाटलं तिथे काचाला दगड मारले फक्त. नाही आता तुम्हाला पोलीस स्टेशनला काही तक्रारी झाल्यात का तुमच्या? तर पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते. तर पोलीस स्टेशनला ते म्हणले का तुम्ही रोड अडवू नका, त्यांचं काम करू द्या. त्यांना आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला आहे ना हरकत दाखल केली त्या रस्त्याबद्दल. आम्ही त्यांना काय म्हणलो, मग त्याच्यावर निकाल येऊ द्या ना. आता त्यांनी जर फेटाळला, जर आमचा अर्ज फेटाळला तर मग बघू, मग तुम्ही तुमच्या पद्धतीने काहीतरी मग करा. मग तुम्ही जर म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये आलं तुमच्या लक्षात, म्हणजे या सगळ्यामध्ये तुमचं म्हणणं हे की रस्ता करायचा तो बारदावरून करा, तो फक्त आदिवासींच्या जमिनीतून घातला जातोय, शेजारच्या जमिनी वाचवल्या जातात आणि तोच रस्ता आदिवासींच्या जमिनीतून करण्यासाठी सगळी प्रशासन यंत्रणा वापरून दांडगाई केली जाते आणि परत तुम्हीच दगडफेक केली असं चित्र उभं केलं जाते, असं तुमचा आरोप आहे. बरोबर आहे का? हो साहेब, आम्ही आदिवासी माणसं आहे. आमच्या माग कोण एवढं मोठं माणूस येत, आम्ही कोणाला मारणार आहे, काय कोणाला काय करणार आहे? आम्ही दुसऱ्याच्या बांधावर दुसऱ्याच्या शेत काम करून पोट भरतोय. आम्हाला दुसऱ्याला मारून आम्हाला काय पोट भरायचं नाही का? आम्ही मोलमजुरी करून तरच आमचं पोट भरण ना साहेब. आता आज काय केलं मग? तो रस्ता झालाय का नाही झालेला? काय केलं? नाही झाला. ते म्हणले का 2 दिवस तुम्ही त्याचं रस्ता सँक्शन करून त्याचा तपास करा 2 दिवस. 2 दिवसानंतर आम्हाला सांगा. मग कसं काय, मग आम्ही बघू म्हणले पोलीस स्टेशनला. आम्ही गेलो पोलीस स्टेशनला, त्यांनी सांगितलं आम्हाला असं असं करा. मग ठीक आहे म्हणलं, आम्ही करतो मग 2 दिवस मुदत. या सगळ्या प्रकरणात काय कुणावरती गुन्हे वगैरे दाखल झाले नाही ना आज? गुन्हे दाखल नाही झाले. काय कसं आहे साहेब, आता आदिवासी बोळा समाज आहे साहेब, यांना काही कळत नाही. आता मी मस्त प्रयत्न केला यांना समजवायला का बुवा या असं आहे, त्यांना पण सांगितलं. आणि मी जो ग्रामीण रस्त्यांचा नकाशा घेतला मागवला ना जिल्हा परिषदेकडून, तर तिच्या सरळ सरळ खेड तालुक्यामध्ये आमच्या गटापासून 300 ते 400 लांब, खेड तालुक्याच्या तिकडे लांब अंतरावर ग्रामीण मार्ग 20 हा तिथं नकाशावर नमूद आहे. आणि मग ग्रामीण 20 मार्ग जर आमच्यापासून 200-300 मीटर लांब असेल तर मग तो रस्ता तिथंच बांधला पाहिजे ना. त्या रस्त्यावर फंडिंग पडले म्हणलं त्याच रस्त्यावर काम केलं पाहिजे ना. आता असं तो आजपर्यंत तो रस्ता आजपर्यंत बांधलाच नाही. ठीक आहे, तो रस्ता बांधला इकडे आलं लक्षात आलं. ठीक आहे, ओके. हो. महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही चाकण फेज 2 अतिउच्चदाब केंद्रातील 50 MVA क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाल्यानं गेल्या 4 दिवसांपासून चाकण औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांचा आणि परिसरातील गावांचा वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने सुरू होता. महावितरण व महापारेषण या दोन्ही कंपन्यांनी युद्धपातळीवर काम करून मंगळवारी दिनांक 29 जुलै रोजी दुपारी 12:19 बिघाड दुरुस्त करत वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. चाकण फेज 2 अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात महापारेषण कंपनीचे 50 MVA क्षमतेचे 2 अतिउच्चदाब रोहित्रे आहेत. पैकी एकामध्ये मागील आठवड्यात 21 तारखेला बिघाड झाला होता. त्यानंतर मंगळवारी दिनांक 29 जुलै रोजी दुपारी 12:19 उच्चदाब रोहित्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यश आले आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 234 वाहने बेवारस स्थितीत मिळून आली आहेत. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना चाकण पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. ज्यांची मोटारसायकल किंवा इतर वाहने चोरीस केली असल्यास किंवा हरवलेली असल्यास सदरची सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत चाकण पोलीस स्टेशनला येऊन आपले वाहन खात्री करून आणि आपला मालकी हक्क वाहनाच्या कागदपत्रासह ओळख पटवून सिद्ध करून आपली वाहनं घेऊन जावेत. तसंच ज्या पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील गाड्यांचा समावेश आहे त्या पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकारी यांनी चाकण पोलीस स्टेशनला येऊन आपल्या पोलीस स्टेशन गुन्ह्यातील वाहन वर्ग करून घ्यावे. अन्यथा बेवारस वाहनांचा शासकीय नियमांप्रमाणे लिलाव करण्यात येईल. लिलाव झाल्यानंतर बेवारस वाहनांसंदर्भात कोणाचेही म्हणणे ऐकून घेतलं जाणार नाही. सदर बेवारस वाहनांची यादी, वाहनांचा प्रकार याची यादी ही सर्व माहिती पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली आहे. खेड दुय्यम निबंधक अधिकारी खेड क्रमांक 3 सुनील परदेशी यांचा आणखी एक संशयास्पद दस्त केल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केलाय. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तांतरणाला बंदी घातलेली असताना मरकळ
तालुका खेड येथील देवस्थानच्या जमिनीचे बिनताबा साठेखत करण्यात आल्याचा आरोप होत आहे. व्यवहार करू नये असा न्यायालयीन आदेश देखील देण्यात आला असताना खेड दुय्यम निबंधक अधिकारी खेड क्रमांक 3 सुनील परदेशी तसेच क्रमांक 1 अधिकारी श्रीमती पोळ यांनी या जमिनीची दस्त नोंदणी केली आहे. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी, ॲडव्होकेट निलेश आंधळे, मरकळ येथील प्रसाद घेनंद, बबन खेसे यांनी केले आहे. चांडोली येथील कार्यालयात जाऊन या कार्यकर्त्यांनी अधिकारी सुनील परदेशी यांना या दस्त नोंदणीबद्दल जाब विचारला. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी काल याच दुय्यम निबंधक यांच्याबाबत केलेल्या आरोपानंतर तात्काळ आणखी काही कार्यकर्ते संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीचा सण हा आळंदी परिसरातील गावांमध्ये सर्वत्र पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी नाग नरसोबा या देवतेला लाह्या, दूध, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. प्रथा परंपरेनुसार आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने नागदेवतेची सनई चौघड्यात मिरवणूक काढण्यात आली. प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र कडूस येथे नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी दूध, लाह्या वाहून नागराजाची आणि वारुळाची पूजा केली आणि मंदिरात फुगड्यांचा फेर धरत सण साजरा केला. श्रावण सुरू होताच महिलांचा नागपंचमी हा पहिला सण मोठ्या उत्साहात महिलांनी एकत्र येऊन साजरा केला. खेड तालुक्यातील गावागावात महिलांनी एकत्र येऊन फुगड्या, फेर धरत, गाणी म्हणत हा सण साजरा केला. तालुक्यातील या सणावर थोडक्यात नजर टाकूयात. श्री क्षेत्र भीमाशंकर महादेवच्या चरणी 10,000हून अधिक भक्तगणांसाठी मोफत उपवास, फराळ वाटप सेवा काही संघटनांच्या पुढाकाराने अर्पण करण्यात आली. नागपंचमीचे औचित्य साधून वनविभाग चाकण व फॉरेस्ट रेस्क्यू टीम यांच्यात सहविचार सभा घेण्यात आली. वनविभागाचे अधिकारी संतोष कंक यांनी सर्व मित्रांना मार्गदर्शन केले. यामध्ये सर्पमित्रांना ओळखपत्र, सर्पमित्रांचा विमा व गणवेश याबाबत देखील चर्चा करण्यात आली. आज नागपंचमीचं औचित्य साधून आपल्या चाकण परिसरातले जेवढे काही रेस्क्यू मेंबर किंवा सर्पमित्र आहेत त्यांनी विविध शाळांवर किंवा हायस्कूलवर नागपंचमीचं विषारी आणि बिनविषारी सापांविषयीची जनजागृती केली. त्यानंतर आज दुपारी आमच्या कार्यालयाच्या सभागृहात या ठिकाणी सर्व सर्पमित्रांची एक सभा घेतली. आमचा स्टाफ आणि सर्व सर्पमित्र आणि सर्व सर्पमित्रांच्या काही अडचणी, कुणाच्या काही अडचणी जाणून घेतल्या. काही उपाययोजना करता येईल त्याच्यावर पण चर्चा झाली. चाकणमधील विविध प्रशालांमध्ये नागपंचमीचे औचित्य साधून सापांविषयी समज, गैरसमज या विषयावर सर्पमित्रांनी प्रबोधन केले. यावेळी चाकण रेस्क्यू टीम सदस्य प्रफुल्ल टंकचाळे, रत्नेश शेवकरी, श्रीराम पाटील, मनीष भुजबळ आदी सर्पमित्र उपस्थित होते. खेड तालुक्यात नागपंचमीच्या दिवशी दिवसभरात रेस्क्यू केलेल्या सर्व सर्पांना वनहद्दीत सुरक्षितरित्या सोडण्यात आले. चाकणमधील प्रशालांमध्ये नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शिवाजी विद्यालयात वारूळ बनवून आणि फेर धरून हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बुधवारी मंत्रालयात बैठक. चाकणच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे या भागातील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. रोज होणारे अपघात चिंतेचा विषय बनलाय. चाकणची वाहतूक कोंडी सोडवल्या जावी, या भागातील रस्त्यांचे प्रश्न सोडवले जावेत, यासाठी आमदार बाबाजी काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पावसाळी अधिवेशनातही सभागृहात आवाज उठवत आमदार बाबाजी काळे यांनी आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शेळके, आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांना सोबत घेत सरकार जागे व्हा, चाकणची वाहतूक कोंडी सोडवा असे फलक घेऊन विधान भवनाच्या परिसरात आंदोलन केले होते. याची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. चाकणच्या वाहतूक कोंडी संदर्भात बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री श्री
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या दालनात मंत्रालय मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीला उद्योग मंत्री उदयजी सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत महानगर आयुक्त योगेश मसे यांनी दिनांक 23 जुलै 2025 रोजी चाकणच्या वाहतूक कोंडी संदर्भात व रस्त्यांच्या अडचणीबाबत विविध विभागांचा आढावा घेतला। यामध्ये भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, MSIDC, सार्वजनिक बांधकाम विभाग, MIDC, जिल्हा परिषद, PMRDA, चाकण नगर परिषद सह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी सर्व विभागांकडून आढावा घेऊन शासन स्तरावर याबाबतच्या प्रस्तावाबाबत हालचाली सुरू होत्या। मरकळ कमळजाई नगर येथे काही कंपन्यांची वाहने रस्त्यावर उभी करण्यात येतात, त्यामुळे मरकळ आळंदी रस्त्यावर कोंडी आणि अपघातांच्या घटना वाढल्या असल्याचे येथील स्थानिक कार्यकर्ते रोहन लोखंडे, सोनू वाळके आदींनी कळवले आहे। राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिनेश ओसवाल यांची पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे। या निमित्ताने जिल्हा असोसिएशन व राजगुरुनगर बँकेत सुमारे 22 वर्षांनी प्रतिनिधित्व मिळाले आहे। सांडोलीतील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना म्हशीचे शर्करायुक्त दूध पुरवठा करण्यासाठी पुरवठादारांकडून दरपत्रके मागवण्यात येत आहेत। इच्छुक पुरवठादारांनी दरपत्रके मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चांडोली, तालुका खेड, जिल्हा पुणे या पत्त्यावर बंद लिफाफ्यामध्ये पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे। चाकण MIDCमध्ये सर्रास रस्त्याच्या कडेला अवजड वाहनांची पार्किंग केली जात आहे। याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील प्रशासन अर्थपूर्ण तडजोडी करत असल्याने रस्त्यावरील पार्किंग जैसे थे असल्याच्या नागरिकांचा आरोप आहे। एक खासगी कंपनी आणि निघोजे ग्रामपंचायत यांच्या निराधार ज्येष्ठ नागरिकांना मोफत 2 वेळचे जेवण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। निघोजे ग्रामपंचायतमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे संबंधित कंपनीचे अधिकारी व सरपंच यांनी सांगितले। अजया खुल्लर। हाँ। और ऐसा लगता है मेरे को इधर आके कि मैं इधर पहले बहुत सालों से इस गांव का कोई सदस्य हूँ। जितने लोग हैं मेरे सब ऐसे लगता है जैसे मेरे कुटुंब है, और वो जितना हमारा हिम्मत है उस हिसाब से हम इसको एंगेजमेंट बढ़ाते जा रहे हैं। अच्छा। तो ये मेरा खुद का रुझान है। अच्छा। कि बुजुर्गों के साथ काम करना। तो पहले हमने अजय अजूबा का किया, उसके बाद हमने अब ये छोटा सा कार्यक्रम लिया। जितनी हमारी हिम्मत होगी हम इसको बढ़ाएंगे। अच्छा। हमारा कोई कंपनी का काम तो चल ही रहा है। आपकी कंपनी का नाम क्या है? परमाड़ा हिंदुस्तान। अच्छा। परमाड़ा है, खराब बाड़ी में जाती है, और एक लेजर कैन है। तो वो जो कंपनी का तो चल रहा है, लेकिन ये मेरा पर्सनल रुझान है और मेरे को इधर बहुत ऐसा लगता है कि जैसे मेरा ये घर है। अच्छा। यहाँ से गुड़गांव का रहने वाला हूँ मैं। अच्छा। उधर नहीं कर सका अभी तक। अच्छा। हाँ, लेकिन इधर आते ही ऐसे मेरे लिए नेचुरली हुआ, स्वाभाविक हुआ मेरे तरीके। 2016-17ला ज्यावेळेस मी सरपंच असताना मदनलाल मोहनलाल खुल्लर या धर्मदायी संस्थेने आणि तसेच प्रमोडा हिंदुस्तान आणि लेझर किंग या आपल्याकडे 2 शॉप आहेत, तर त्यांनी त्यांच्या माध्यमातून आपल्याला आजी आजोबा केंद्राची उभारणी करून दिली होती। आणि त्या तिथे ते ना विविध उपक्रम राबवत असतात। जसे त्यांच्या आईचे वर्षश्राद्ध असते त्यावेळेस ते ना लोकांना अन्नदान, ब्लड डोनेशन असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। सर नव्हे तर त्यांच्या ज्या मॅडम आहेत त्या मॅडम पण वारंवार इथं सक्रिय असतात, ग्रामपंचायतमध्ये येतात, वारंवार विचारणा करतात, कुठला उपक्रम राबवता येईल अशा अनेक गोष्टी विचारल्या जातात। आणि त्याच विचारातून ग्रामपंचायत आणि कंपनीच्या माध्यमातून विचारमंथन होऊन आज जे वृद्ध लोक आहेत, ज्यांना जेवणाची सोय नाहीये, ज्यांच्या घरी करायला कोण नाहीये, अशा लोकांसाठी त्यांनी 2 टाइमाचा डबा देण्याचं निश्चित केलेलं आहे। 1 ऑगस्ट पासून हा उपक्रम राबवणार आहे आणि त्याचीच एक सुरुवात म्हणून थोडेसे स्वीट देऊन त्या लोकांना उपक्रमाची सुरुवात केलेली आहे। आणि साहेबांचे त्याबद्दल खूप खूप असा आभार। आणि अशीच प्रेरणा घेऊन बाकीच्या इंडस्ट्रीने सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवावे असं मी आवाहन करीन। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।